झालं पाहिजे मध्ये. आणि सगळ्यात तिसरा पॉईंट खालचा होता ओस्टियम फ्रीनम डिफेक्ट असेल तर V1 इज सजेस्टिव्ह त्यासाठी SR साठी PQRS जो असतो तो फ्लॅट होऊन जातो. तो फ्लॅट होऊन जातो. आपण इथं बघू आपल्याला आहे अजून एक मोठा याचा चांगले काढून ठेवले आतापर्यंत वायवाला काही ठेवले नाही त्याच्यासाठी नाही ठेवले होते. कोणकोणते लक्षात ठेवा. इलास्टी फॉर राईट एट्रियम हायपरट्रॉफी, टॉल आर वेरू फॉर इंडिकेट राईट बंडल ब्रँच ब्लॉक आणि सगळं शेवटी V1 फ्लॅट चला मॅनेजमेंट ॲलोपॅथीकडे काही नाही गेला. 20% ते ऑपरेशन सर्च करतात नंतर 5 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर. 20% of alteration of the defect will grow spontaneously in the first year of the life and as the child grow. ओके न ट्रीटमेंट देता पण कमी होऊ शकतात पण त्याच्यामध्ये बाकीचे पॅरामीटर्स बघत फॉर डिफेक्ट इन 3 to 8 mm or smaller support medical management particularly ॲलोपॅथी फिल्डर्स आले त्यामध्ये डायबिटिक्स आले टायफॉन आला prophylactic antibiotic are sufficient up to the still spontaneous closure. If defect is less than 8 mm, sorry more than 8 mm, surgical repair may be required. म्हणजे 8 mm च्या वर असेल तर तुमच्याकडे रिपोर्ट घेऊन आला त्यामध्ये बघायचं 8 पेक्षा खाली असेल तर 100% चालू आहे. ओके माझ्याकडे 9.2 ची होती आता मॅडमच आहे मॅडम लावायची आम्ही 2008-9 पासून ट्रीटमेंट दिली म्हणजे कॉलेज लाईफ आहे काहीच प्रॉब्लेम. पल्सटीला इज द मेडिसिन आणि पल्सटीला काढण्यासाठी खूप छान पल्सटीलाचं एक वाक्य थर्डसाठी मेन आहे नेमकं हे बसतात कसं ॲटिट्यूड ॲक्च्युली क्लिनिकल्स म्हणजे कुलिंग सिम्पटम नव्हतंच म्हणून मला पल्सटीला म्हणजे ॲटिट्यूड येते ना ती खुशी जास्त फिरणं डोक्यावर हात ठेवून झोपणं ह्या पोझिशन आहे ना हर्ट लिव्हरच्या पोझिशन आहे. खूप वेळ सांगितलं तुम्ही जे ज्या म्हणजे आता जे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत कुठले असू दे स्पंदन पांडुरंग जिथेही आहे तिथं पेशंटला आहे ना डायग्नोज झालेल्या पेशंटला स्लीप पोझिशन कोणती जास्त फेवरेबल आहे बघायचं. तुम्हाला आपल्या मेडिसिन अजून चांगल्या कळायला essential to prevent lung problems that will develop from long time exposure to extra blood flow. Surgical repair फार सोपं असतं काही आवड नाही हो हर्ट आहे ना सध्या काहीच आवड नाही. त्या सिंथेटिक मटेरियलचं नाव आहे डोरेटेक्स असं नाव आहे त्याला शॉर्ट फॉर्म फक्त ते लक्षात ठेवू नका. सिंथेटिक मटेरियल यूज केलं जात आहे सुचीला असं पार्ट केलं सुचली झालं ऑपरेशन. अशी मेज असते ती ॲक्च्युली त्याला बसवलं जातं बऱ्याच वेळेस. दुसरा क्वेश्चन पहिला समजला कुठं होता डिफेक्ट ॲट्रियम. ब्लड फ्लो कसा होता लेफ्ट टू राईट होता. दुसरं नाव काय लेफ्ट टू राईट शंट. सिम्पटम्स सांगितले. आता BSB सेम आहे टाईप लक्षात ठेवा सिम्पटम लक्षात ठेवा. लिहायला 5 मार्काला ना गिफ्ट आहे हा क्वेश्चन. POF तर एकदम सोपा होता लिहायला पण येऊन गेला त्याच्यापेक्षा हे तिन्ही सोपे आहे. An abnormal opening in the ventricular septum which allows oxygenated blood from the left ventricle to mix with the deoxygenated blood in the right ventricle. Right ventricle. आता लेफ्ट वेंट्रिकल मधून परत ब्लड येणार आहे राईट वेंट्रिकल. राईट वेंट्रिकल रिसीव्स ब्लड फ्रॉम द राईट एट्रियम as well from the left ventricle leading to volume overload and pulmonary congestion. म्हणजे त्या लेफ्ट वेंट्रिकल मध्ये दोन ठिकाणी ब्लड येणार आहे. एक वरून राईट ॲट्रियम मधून राईट वेंट्रिकल मध्ये आणि लेफ्ट वेंट्रिकलचं परत राईट वेंट्रिकल मध्ये. सगळ्यात जास्त इथं ओव्हरलोड कोणावर येणार आहे हे लक्षात. VSD are the most commonly occurred type of congenital heart defect
occurring in 40 to 70% of babies born each year. हे सुद्धा कॉमन आहे. AS डी सारखंच आहे BSD. हा प्रकार आहे. ब्लड प्रेशर इफेक्ट नुसार होऊ शकतो, पण मॅक्सिमम प्रेशर लेफ्ट साईडला असल्यामुळं लेफ्ट टू राईट शंट जास्त कॉमन आहे. फार रेअरली एखाद्यामध्ये भेटू शकते राईट टू लेफ्ट ओपनिंग जास्त असेल तर, आणि बेसला असेल तर, मिडलला असेल तर नाही. पण टाईममध्ये परत एकदा थोडं नाव चेंज इथं आता. पहिलं नाव सुप्रा क्रिस्टल BSD, मेम्ब्रेनस BSD आणि मस्क्युलर BSD. जस्ट 3 ओपनिंग दिलेलं आहे त्यांनी. नावावर तर सुप्रा म्हणजे कुठला आला, सगळं टॉपला सेकंड नंबर, आणि मस्क्युलर आणि लोअरला. हा मस्क्युलर थोडा डेंजर आहे, पण कमी आहे. ऑफर्स इन माइल्ड टू अपायकल इंट्राव्हेंट्रिक्युलर सिस्टम रिअर असतो, तर हा झाला तर थोडा प्रॉब्लेम जास्त येऊ शकतो अर्ली एजमध्ये. मेम्ब्रेनस आणि सुप्रामध्ये सिम्पटम सुद्धा फार कमी सापडू शकतात. क्लिनिकल प्रेझेंटेशन, साइन अँड सिम्पटम व्हॅरस विथ द साइज ऑफ द डिफेक्ट. साइज छोटी असेल तेवढा काही त्रास होणार नाही, साइज मोठी असेल तर 100% जास्त त्रास राहू शकतो. Clinical symptoms are usually not seen at birth because of continuous high pulmonary vascular resistance in the newborn. बरोबर, म्हणजे as compared to ASD आणि VSD बघितलं तर ASD चे सिम्पटम थोडा अर्ली येतात as compared to VSD. हा झाला कंपॅरेटिव्ह पार्ट. कधी-कधी वेट अँड वॉच मध्ये थांबायचं आणि असं विचारायचं की रडताना काही ॲबनॉर्मल जाणवतंय का, ही बेबीला क्वेश्चन डॉक्टरने विचारला पाहिजे. बेबीची आई रडत नाही. Infants with moderate to large defect will become symptomatic within the first few weeks of life. Good, again, chan. Infants with moderate to large defect will become symptomatic within the first few weeks of the life. Large असेल ना, within 1 week मध्ये तुम्हाला सिम्पटम येणार. दोघांमध्ये पण सिम्पटम मध्ये थोडंसं शॉर्टनेस ऑफ ब्रीथ व्हाईल फीडिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तो पेडियाट्रिक वाले क्वेश्चन आधी करायला पाहिजे की फीडिंग करताना काही त्रास होतो का, ठसका लागतो का, उलटी करते का, थोडं प्रमाणे पिते का, पिताना डोळ्यातून पाणी येते का, कानाला हात लावते का, पायावर पाय युरिनेशन होते का, घाम येतो का, हे सगळं कोणी विचारायचं. म्हणजे ते बेबीच्या आई रडायला पाहिजे है ना. विचारत नाही की तुमचं लक्ष नाही, मिस होतंय पण ते प्रॅक्टिकली होत नाही. ओके, हे 3 मिनिटात सांगणं होऊन जाते, तर हे 3 मिनिटं मला माहिती आहे की पूर्ण 30 वर्षामध्ये किती जण फॉलो करतात. तर थोडंसं ॲडव्हान्समध्ये ह्या दोन्हीला जास्त तुमची गरज नाही. पुअर ग्रोथ दोन्हीमध्ये पण, फेल्युअर टू गेन वेट, फाउंडिंग थर्ड एक कंडिशन आहे. फ्रिक्वेंट रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन. If reversal of shunt occurs, cyanosis, clubbing and respiratory distress 100% असं बघायला मिळू शकतं. दोघांमध्ये बघायला मिळू शकतं. परत सेम टू सेम इथे S2 चं काहीच नाही. S1 is masked by the normal आणि सेकंड S3 can be heard at the apex. S2 तिथं वाईड होता, तिथं S1 इथे S3 मध्ये डिफेक्ट आहे व्हेंट्रिकल असल्यामुळे. इथे सुद्धा कार्डिओमेगॅली आहे. या दोघांमध्ये कार्डिओमेगॅली बघायला मिळणार एक्सरे मध्ये. म्हणून एक्सरे लिहायचं, MRI CT स्कॅन पण लिहू शकता असं काही नाही. अँजिओग्राफी वगैरे पण टाकू शकता इन्व्हेस्टिगेशन मध्ये, पण कॉमन रेडिओलॉजी. मॅनेजमेंट सेम टू सेम मॅनेजमेंट आहे, फक्त इथं दोघांमध्ये सेम लिहा. हाय कॅलरी फॉर्म्युला और ब्रेस्ट मिल्क सप्लिमेंट ट्यूब फीडिंग, prophylactic antibiotic to prevent bacterial endocarditis. इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण इथं इंड्यूस करायचे अँटीबायोटिक्स. इतकं झालं मॅनेजमेंट, राईट. सर्जिकल रिपेअरमध्ये सेम सुचरी स्टिचेस आणि सक्सेस रेट पण चांगला आहे. व्यवस्थित आपले सुधारत 95% सक्सेस रेट. Growth of child catch up in the 1 to 2 years of size of heart reduce. तर कधी-कधी काही मोठा असेल तर बिंदास देत चला, राईट. आजचा लास्ट बट वन क्वेश्चन. चारही बघायचं आपल्याला, QOF पर्यंत जायचं, पण QOF लास्टला काय ठरलं
तो आता मागच्या वेळेस लिहून दिलेला आहे. यावेळेस हा येऊ शकतो PDA. हे दोन तर आले तर खूप छान झालं.